आर्य चाणक्य. आर्य चाणक्याची नीती कशी आहे? आर्य चाणक्य म्हणजे की जगावं कसं आणि व्यवहारात कुशल कसं बनायचं बघूया आपण. आर्य चाणक्य काय म्हणतात ते? कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनं कष्टात कष्टतरं चैव परगेह निवासनं. म्हणजे काय आहे? मूर्खपणा नेहमीच त्रासदायक असतो आणि युवावस्थेत देखील तापदायक असते. पण सर्व प्रकारच्या दुःखांपेक्षा जास्त त्रासदायक असते ते दुसऱ्याच्या घरी राहावे लागणे. आता जो दुसऱ्याच्या घरी राहतो आणि जिंदगी काढतो त्याला समजत असेल की काय त्रास आहे तो. म्हणजे भावार्थ कसं आहे, जीवनात काही गोष्टी अत्यंत क्लेशदायक ठरतात. क्लेशदायक म्हणजे काय तर द्वेष, मत्सर वगैरे. आता मूर्खता म्हणजे काय आहे? मूर्ख बरं वाईट कळत नाही, बरोबरच आहे, नाहीच कळत त्याला. नित्याचे व्यवहार नीट जमत नाही, लोक त्याची फसवणूक करतात, त्याला हसतात. काम बिघडले तर बोचरे शब्द ऐकावे लागतात. त्यामुळे त्याचे मन अतिशय दुःखी होते आणि चारित्र्यहनन होते आणि त्यामुळे आणखीन चुका होतात. मूर्ख म्हणजे काय? त्याला कळत नाही, साधं भोळं आहे असं. युवावस्था म्हणजे तरुण अवस्था. युवावस्था म्हणजे उधाण आलेला सागर. सागराला भरती येतो माहिती? नुसती भरती येतच जातो. तसं उधाण आलेला सागर. या अवस्थेत हार्मोनल बदलत जातात. हार्मोनलमध्ये बदल होते युवावस्थेमध्ये. शरीर आणि मनात खूप बदल होतात. मन सैरभैर होत असते, धावत असते इकडे तिकडे, घरात बसत नाही. ती युवा व्यक्ती घरात बसते पण त्याचा मन नुसता धावत असते. सारे कळते पण वळत नाही काहीच. अशी परिस्थिती निर्माण होते. मन सदैव उत्तेजित राहते किंवा उदास राहते. हे करू नको, ते करू नको असे कोणी म्हटले की ती व्यक्ती बंडखोर बनते. भावनेच्या भरात ज्या चुका घडतात त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. रागाच्या भरात हत्या करणे, वाईट मित्रांसोबत व्यसनाधीन होणे, प्रेमात पडून प्रेमभंग किंवा चुका करणे, आत्महत्या करणे, एड्ससारखा जीवघेण्या रोगाचे शिकार बनणे आदी प्रमाद हातून घडतात. उभारीच्या वयात आयुष्यातून उठण्याची वेळ येते. कारण का? युवा अवस्था. रक्त खवळलेलं असतं, तसं मन पण खवळलेलं असतं. शांत ठेवायचं असेल तर परमार्थ पण पाहिजे. दुसरं काय आहे? परक्याच्या घरी राहणं. बघा, जो कोण राहत असेल परक्याच्या घरी त्याला कळेल कसं, म्हणजे काय आहे परक्याच्या घरी राहणं. काही कारणास्तव परगृही राहावे लागले तर याहूनही जास्त दुःख सहन करावे लागतात. आश्रित म्हणून कोणाकडे राहण्याची वेळ आलीच तर व्यक्ती परावलंबी बनते. काम, खाण, पान, करमणूक, आराम कुठलीही गोष्ट त्याला मनाप्रमाणे करता येत नाही. व्यक्तीला सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य. उदाहरणार्थ पोपटासारखं पक्षीसुद्धा राजगृहातील सोन्याच्या पिंजऱ्यापेक्षा आपल्या वन्य जीवनात झुरतो. चाणक्यांच्या काळी माणसांना विकून गुलाम बनवले जाई, फटके मारून राबवले जाई. अशा दुर्दशेला तर पारावरच नसणार. ब्रिटिश राजवटीतील शहीद भगतसिंहाचे शब्द अजरामर आहेत. आझादी और जिंदगी एक बात है, गुलामी और मौत एक बात है. बरोबर ना? आझादी म्हणजे मी आझाद आहे, कोणाच्या बंधनात नाही. आणि गुलामी म्हणजे काय? हे कर म्हणजे करायलाच पाहिजे. बरोबर ना? म्हणजे त्याच्यातून बोध काय घ्यायचं आहे? चाणक्य काय सांगतात आपल्याला?
मूर्खता युवा अवस्था आणि दुसऱ्यांच्या घरी राहण्याचे दुःख हलके करण्यासाठी माणुसकीने सहानुभूतीने वागावे, माणुसकी दाखवावी आहे ना. तिथे दुसऱ्यांच्या घरी राहणे तर तिथे अहंकार अभिमान नसावा, नम्रता असावी, त्यांचे मार्गदर्शन करावे. आपण ज्या घरात राहतो त्यांना मार्गदर्शन करत राहायचं. तुम्हाला जर नक्कीच चाणक्य नीती आवडली असेल तर नक्की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.